तुम्हाला मताची मागणी करत आहे तुमच्या आणि अनेक प्रकारचे आश्वासन आपल्या तुमच्यापर्यंत देत आहे। मित्रांनो, काही विषय आपल्याला समजून घेण्यासारखे आहेत। आजची परिस्थिती अशी आहे की ज्या आमदारांना आपण 30 वर्ष या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने निवडून दिलं, ज्या आमदाराला आपण नगर परिषदेमध्ये मोठ्या संख्येने त्यांचे नगरसेवक निवडून दिले, ज्या आमदाराला आपण ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे सरपंच निवडून दिले, ज्या आमदाराला पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे पंचायत समिती सदस्य निवडून दिले, ज्या आमदाराला आपण जिल्हा परिषदमध्ये मोठ्या परिषदमध्ये त्याचे जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले, ज्या आमदाराला मंत्री बनवलं। मित्रांनो, एक मोठी खंत या मतदारसंघामध्ये आहे की आपण एवढ्या मोठ्या सर्व गोष्टी दिल्या ज्याच्यातून अनेक प्रकारच्या निधीमधून अनेक प्रकारच्या योजनेचे कामं घडले असते। आजची परिस्थिती बघा, आज या मतदारसंघामध्ये उद्योग नगरी नाही आहे, MIDC नाही आहे। आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे। आज आपण विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांना नोकरी नाही आहे। या आमदाराला 30 वर्ष दिले, सर्व दिलं असताना सुद्धा या आमदारांनी आपल्यासाठी काय केलं हेही पाहण्याचा विचार आहे। आज आपण सर्व मंडळी 30 वर्षापासून यांच्या या काँग्रेस राजवाटीच्या खुट्याला बांधून राहिलेलो आहोत। आज खुटा उचलून टाकण्याची वेळ आहे। आज आपल्या समोर एक योग्य उमेदवार उभे आहे जे IT क्षेत्रामधले। आम्ही आम आदमी पार्टीचे लोक आहोत। छोटी सभा घेऊन आम्ही लोकांना आमच्या परीने लोकांना परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, विचार करा, ज्या व्यक्तीला आपण एवढी मोठमोठ्या परिस्थिती समोर जात आहोत, आज कळमेश्वरवासियांना काय दिलं आज तुम्ही बघाव। आज आपल्यासाठी एक साधा कॉलेज नाही आहे ज्याच्यासाठी आपल्याला नागपूरला जावं लागतं, साधा मेडिकल कॉलेज नाही, मेडिकलची व्यवस्था नाही आहे ज्यासाठी नागपूरला प्रत्येक गोष्टीसाठी जावं लागतं। आज आपल्या आईवडिलांच्या डोक्यावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर उभा आहे। हा डोंगर कशामुळे? ज्या आमदाराला आपण 30 वर्ष दिले तो आपल्या कापसाच्या भावासाठी रस्त्यावर उतरला नाही। ज्या आमदाराला आपण 30 वर्ष दिले तो आमदार आपल्या सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरला नाही। ज्या आमदाराला आपण 30 वर्ष दिले तो आमदार आपल्या तुरीच्या भावासाठी रस्त्यावर उतरला नाहीये। मित्रांनो, सांगायचं एकच आहे की घराणेशाही जास्त दिवस या मतदारसंघामध्ये जर टिकली त्या मतदारसंघाचं वाटोळं होतं। आपल्याला एकच या माध्यमातून सांगायचं आहे की आता आपल्याला बदल करायची गरज आहे। प्रत्येक वेळेस एकाच व्यक्तीला आपण मतदान करत राहिलो तर तो व्यक्ती आपल्याला घेऊन विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत नाही। आज प्रत्येकाच्या घरामध्ये जी समस्या आहे त्या समस्येचा विचार करावा आणि आपण पंकज भाऊ घाटोळे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं हीच भूमिका घेऊन आम्ही आम आदमी पार्टीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून आपल्या तुमच्या समोर येतो। धन्यवाद।